आज बीड बचाव मंचाच्या वतीने शहरात असलेल्या विविध समस्येबाबत निवेदन देण्यात आले आहे। यामध्ये प्रामुख्याने बीड अहिल्यानगर या रस्त्यावरील शासकीय कार्यालयासमोर यू-टर्न करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच शहरातील पाणी टंचाई, नाले स्वच्छता, रस्ते लाईट तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे तात्काळ करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी बीड शहर बचाव मंचाचे प्रमुख कार्यकर्ते काय म्हणाले आहेत पाहूया। काय सांगाल बीड बचाव मंचाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे, काय मागणी? गेल्या 2 वर्षापासून अनेक दिवस सातत्याने रखडत पडलेला जो रस्ता होता आपला नॅशनल हायवे शहरामधून मधून गेलेला, आता तो पूर्णत्वाला आला, परंतु पुन्हा नवीन समस्या घेऊन आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते नगर नाक्यापर्यंत जवळपास 1.5-2 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे डिवायडर बसवलेला असल्याने आणि या भागामध्ये सर्वच प्रमुख कार्यालय आहेत, कोर्ट आहे, पंचायत समिती आहे, सामाजिक न्याय भवन आहे, हे जिल्हाधिकारी कार्यालय आहे, असे सर्व प्रमुख कार्यालय असताना कुठेही यू टर्न ठेवलेला नाही। म्हणजे संपूर्ण या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना किंवा इथं येणाऱ्या अभ्यागतांना ज्यांचे काम आहेत, कोर्ट तर म्हणजे संपूर्ण एक मोठं गावच असतं, जिल्हाधिकारी कार्यालय तसंच आहे, या ठिकाणी यायला जायला कुठेही यू टर्न नाही। ही अतिशय गंभीर चूक या नॅशनल हायवेचं प्राधिकरण करतंय, ती चूक दुरुस्त करून घ्यावी असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बजावलंय। बीड शहर बचाव मंचच्या वतीने या ठिकाणी बीड शहरातील जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्यामध्ये आता सरांनी सांगितलं त्या पद्धतीने डिवायडरला कुठे यू टर्न ठेवलेला नाही, जो असणं खूप गरजेचं आहे। त्या प्रश्नावरही आज आम्ही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना असं रीतसर निवेदन दिलेलं आहे। त्याच प्रश्नाबरोबर आमचे दुसरे असे प्रश्न होते की बीड शहरामध्ये गेली 28-27 दिवस झाले कुठेही पाण्याचा एक थेंबही नळाला येत नाही। आज वृद्ध असतील, तरुण असतील, मुलं असतील, मुली असतील, प्रत्येकाला पाणी आवश्यक आहे आणि पाण्यासाठी वन भटकण्याची ही जी रेस लागलेली आहे, याला सर्वस्वी जबाबदार ही नगरपालिका आहे। आणि या नगरपालिकेने तलाव क्षेत्रामध्ये भरपूर पाणी असताना सुद्धा ही जी काही बीड शहरवासियांच्या आयुष्याशी खेळण्याचा जो प्रयत्न चालू ठेवलेला आहे, तो अतिशय निंदनीय आहे। यासाठी आम्ही रीतसर याबाबतही पाणी प्रश्नाबाबत तसेच नाले सफाई बाबत आता पावसाळा तोंडावरती आलेला आहे आणि हे रस्त्याची जी कामं झालेली आहेत त्या अनुषंगाने इतर सगळीकडे हे जे काही याचं साम्राज्य आहे की धूळ आहे किंवा बाकीचं काही मटेरियल पडलेले आहेत, नाली जी तयार केली त्याच्यामध्ये खूप सारे हे पडलेलं आहे, तर त्याची सफाई केल्याशिवाय ही पावसाळ्याची सुरुवात चांगली होणार नाही। नसता सुरुवातीलाच लोकांच्या घरामध्ये पाणी जाईल आणि भर पावसाळ्यामध्ये लोकांना वरती कपडे हे करून रस्त्याने चालावं लागेल, त्याशिवाय कुठलाही म्हणजे मार्ग सापडणार नाही। त्यामुळे या प्रश्नावरती देखील आज आम्ही आवाज उठवलेला आहे। शहर बचाव मंच हा एक जागरूक लोकांचा मंच आहे, ज्यामध्ये वकील आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, शिक्षक आहेत, सर्व प्रकारच्या लोकांचा हा बीड शहर बचाव मंच आहे। आणि त्या माध्यमातून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना वेगवेगळ्या आमच्या शहरवासियांचे जे प्रश्न आहेत त्याविषयी निवेदन दिलेलं आहे। आताच 2 प्रश्नांविषयी आपण चर्चा केलेली आहे। तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जो रस्ता बालेपीर पासून तो संत नामदेव नगर मार्गे धानोरा रोड मार्गे जो पालवण चौकात जातो, त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे। इव्हन त्या रस्त्यावरून गाडी तर सोडा, परंतु पायी चालणं देखील खूपच अवघड झालेलं आहे। चंद्रावर जसे खाच खळगे आहेत तसे त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणाहून चालताना लोकांना चंद्रावर चालल्याचा अनुभव येत आहे। अशा पद्धतीची अवस्था त्या रस्त्याची झालेली असताना जी जागरूक संस्था आहे आमची नगरपालिका, त्यांचं हेतू पुरस्सर तिकडं दुर्लक्ष होतंय। अनेक आंदोलने झाली, अनेक निवेदने झाली, सगळ्या बाबतीत प्रयत्न करून आज आम्ही त्या बाबतीत पुन्हा एक वेळेस मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की त्या रस्त्याचं तुम्ही काहीतरी करा, जेणेकरून पावसाळ्याच्या पूर्वी हा रस्ता जर तयार झाला तर ती जी तिथली वाहतूक आहे ती स्मूथ होईल। परंतु याकडे वेळोवेळी जाणून बुजून नगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे। आणि त्यासोबतच आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे की पावसाळ्यापूर्वीची जी काही कामं आहेत, साफसफाई वगैरे सगळ्या गोष्टी नगरपालिकेने ते
प्रकर्षानं करणं गरजेचं आहे, अग्रक्रमानं करणं गरजेचं आहे. परंतु नगर परिषदेचं प्रशासन देखील सुस्त असल्यासारखं दिसत आहे. अद्यापही कुठलीच हालचाल तिथून दिसत नाहीये. या सर्व प्रश्नांची उकल होणं खूप महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगानं बीड शहर बचाव मंच च्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे आणि आमच्या या निवेदनाचा निश्चितपणे सहानुभूतीपूर्वक विचार करून बीड शहर वासियांच्या या सगळ्या समस्या या माध्यमातून सोडवल्या जातील असा विश्वास आम्हाला आहे. आताच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. शहरातील महत्वाचा असा धानोरा रोड होणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही आंदोलन उपोषण देखील केलं होतं. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. आता पावसाळा तोंडावर आहे. याआधी देखील रस्त्याचं जर काम झालं तर या पावसाळ्यामध्ये नाहक विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, कारण त्या रोडवर 4 मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत आणि त्या शैक्षणिक संस्थेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील हजारो आहे. त्यामुळे लवकर प्रशासनाने या रस्त्याची दखल घेऊन तात्काळ रस्ता मंजूर करावा आणि रस्त्याचं काम करावं, असं निवेदन आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आता यानंतर जर त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही तर नक्कीच आता यापुढे तीव्र आंदोलन करू, असा देखील इशारा या निमित्ताने मी देत आहे. बीड शहर बचाव मंचाच्या माध्यमातून सतत या बीड शहरातल्या नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी मांडत आहोत. आज उन्हाळा आहे आणि नागरिकांना पाणी नाही. या ठिकाणी बीड तालुक्याचे आमदार यांनी सतत प्रश्न उपस्थित केला होता की तिथलं वीज बिल भरलं पाहिजे आणि वीज बिल न भरल्यामुळे नगरपालिकेच्या या दुर्लक्षामुळे आज बीड शहराला पाणी नाही. त्याचप्रमाणे या नगर रोडचा जो प्रश्न आहे की नगर रोडच्या भोवती कोर्ट आहे, त्यानंतर सर्वच ऑफिस जवळपास नगर रोडला आहेत आणि या ठिकाणी कसल्याही प्रकारचं डिवायडर बसवलेलं नाही. तर हे डिवायडर नाहीत, सिग्नल नाहीत, जे तांत्रिक अडचणी सांगतात की डिवायडर बसवता येत नाही, युटर्न घेता येत नाही. युटर्नला जर सिग्नल असतील तर युटर्नची हरकत नाही. तर अशा प्रकारच्या या नागरिकांच्या समस्या घेऊन आम्ही मागे सुद्धा की बीड नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांचा व्यवहार, त्यांचं वागणं या सगळ्या बाबतीमध्ये आंदोलन करत आहोत. आणि जर आमचे प्रश्न सुटले नाही तर बीड शहर बचाव मंच पूर्ण नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर भविष्यामध्ये आंदोलन. कलेक्टर ऑफिसच्या समोर डिवायडरच्या तिथे आम्ही आंदोलन केलेलं आहे, धरणे आंदोलन केलेलं आहे आणि बाकीच्या आमच्या साथीदारांनी प्रश्न मांडलेले आहेत की यू टर्न भेटला पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे महत्वाची की जी उपोषणकर्त्याला छताची खरी गरज आहे, तर ते छत गेली 5-10 वर्षापासून आम्ही सर्वजण झगडत आहोत, तरी त्याची दखल घेतली जात नाही. पर्यायाने तिथले आमचे झाड होते ते तोडून टाकलेले आहेत. आता तर आपण 10 मिनिटं देखील 42 टेम्परेचर मध्ये बसू शकत नाही. तर ही देखील शासनाने आमचा प्रश्न निकाली काढावा यासाठी रोटरीकर मी पत्र दिलेलं आहे शासनाला की आम्ही तुम्हाला हे बांधून देऊ. परंतु प्रशासन चाल ढकल करत आहे आणि हे शासनाचेच काम हे करत नाही म्हणून आपण आंदोलन करत आहेत. आणि अजितदादा सातत्याने इथे खूप दिवसाचे गॅपनी येत आहेत, घोषणा करतायत आणि निघून जात आहेत. पण त्यांनी बारामती आमच्या बीड जिल्ह्याची करावी, पण असं कुठंच काही दिसत नाही, त्यांचे आदेश दिसत नाही, पर्यायाने अंमलबजावणी झालेली दिसत नाही. त्यासाठी त्यांनी देखील लक्ष घालावं. आम्ही यापुढं तीव्र आंदोलन करू, कलेक्टरची आणि पालकमंत्र्याची निश्चित गाडी आडू हे प्रश्न नाही सुटल्यानंतर. सांगाल, महिलांची देखील समस्या आहे, तुम्ही निवेदन दिलेलं आहे, काय सांगाल? एक मोठा प्रश्न आहे महिलांच्या संदर्भामध्ये. या अगोदरही शासनाला आम्ही निवेदन दिलेली आहेत, आंदोलन केले, मोर्चे केले, परंतु तो विषय मिटलेला नाही. जसं की शहरामध्ये बाहेर गावाहून महिला येतात आणि आम्हाला सुद्धा यावं लागतं, परंतु शौचालय हे बीड शहरामध्ये कुठेही रस्त्याच्या कडेला नाहीये. तो एक प्रश्न सोडवावा आणि स्वच्छता बीड शहरामध्ये व्हावी. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहेत, स्वच्छता पूर्ण झालेली नाही. नाल्याचं पावसाळा तोंडावर आलेला आहे, नाल्याही साफ करण्यात यावी. रोडचे आहेत विषय, तो पण मार्गीला. आणि पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. याकडे मुख्य अधिकारी नीता अंधारे मॅडम यांनी सुद्धा जातीने लक्ष घालावे.
आणि प्रशासनाने जिल्हाधिकारी यांनी सुद्धा लक्ष घालावे. आम्ही आज या संदर्भात बीड शहर बचाव मंचाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि वेळ पडली तर यापुढेही मोठ्या स्वरूपाचा आम्ही आंदोलन करू आणि बीड शहराचे प्रश्न मिटवू.